जे एनडीए आघाडी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी भ्रष्टाचार बचाव रॅली करते, त्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार हटाव आणि यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवते आणि या निवडणुकांसंदर्भात आमचे नेते ते बूथ स्तरापर्यंत सर्व कार्यकर्ते समन्वयातून संवादातून त्या ठिकाणी निवडणुकीचं काम ताकदीनं करायचं त्या ठिकाणी ठरलंय आणि 288 विधानसभा क्षेत्रामध्ये 288 महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआय असेल किंवा इतर आमचे मित्रपक्ष जे आहेत त्या सगळ्यांचा समावेश असणारे महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचबरोबर ही निवडणूक देशाची आहे, मोदी साहेबांनी केलेल्या कामाची, केंद्र सरकारच्या कामाची ही निवडणूक त्या ठिकाणची आहे। त्या दृष्टीनं सुद्धा निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी राहणार आहे। 6 एप्रिल आमचा स्थापना दिन आहे, 14 एप्रिलला जयंती त्या ठिकाणी आंबेडकर जयंती आहे, रामनवमी येते, अशा प्रकारचे जे वेगवेगळे कामगार दिन आहे, हे जे वेगवेगळे या ठिकाणचे महत्वाचे दिवस आहेत त्या दिवशी सुद्धा मोठमोठे कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन राज्यभर तशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्याचा निर्णयही या ठिकाणी झालेला आहे। एकंदरच भारतीय जनता पार्टी हवेत काम करणारा पक्ष नाही किंवा केवळ पोकळ घोषणा, भावनिक वातावरण करून त्या ठिकाणी लोकांना गृहीत धरणारा पक्ष नाही, तर लोकांचे प्रश्न समस्या समजून त्या ठिकाणी केलेल्या कामाच्या शिदोरीवर लोकांसमोर जातोय आणि भविष्यातल्या ज्या काही आशा आकांक्षा लोकांच्या आहेत त्या पूर्ण करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी या ठिकाणी घेतोय आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीचं कामाचं नियोजन भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी केलेलं आहे आणि महायुती म्हणून ताकदीनं या ठिकाणी आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। बूथ स्तरापर्यंत, केंद्र स्तरावरच नव्हे तर केंद्र स्तरापासून राज्य स्तरापासून अगदी बूथ स्तरावर ही निवडणूक ताकदीनं लढण्याचं नियोजन झालं। तशा प्रकारच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शक सूचना दिल्या आणि एखाद्या शिपाई प्रमाणे, एखाद्या सोल्जर प्रमाणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल आणि महायुती अत्यंत घट्टपणे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। तशा प्रकारच्या वरिष्ठांच्या सूचनाही या ठिकाणी आज दिल्या गेल्या। सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए थोड़ा सा। सर, आता 16 वेळापूर्वी वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे, म्हणजे जवळपास आता महाविकास आघाडीमधून वंचित जी पहिल्या यादीमधूनच बाहेर पडली होती अशी शक्यता वर्तवली जात होती, आता सर्वच दार बंद झालेलं दिसतंय, काय प्रतिक्रिया? उद्धव ठाकरेंचा स्वभाव भारतीय जनता पार्टीला माहीत आहे। जशी देवेंद्रजींनी आमच्या प्रतिक्रिया दिली होती, आम्हाला त्यांच्या स्वभावाची कल्पना होती, तरी एवढी वर्ष आम्ही काढली, परंतु आता त्या ठिकाणी वंचितलाही उद्धवजी ठाकरे साहेबांनी या सर्व आघाडीवाल्यांचा स्वभाव कळलाय, त्याच्यामुळे ते सेपरेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांनी तशा प्रकारचं चित्र दिसतच होतं। आता वंचितनं स्वतंत्रपणे उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीत उभे केलेले आहेत, त्यामुळं अत्यंत स्पष्ट महाविकास आघाडीत ते नसणारे स्पष्ट झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।